गोजेर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला अगदी चटपटीत अशी भोपळ्याची रेसिपी करायची आहे। तर अगदी साधी सोपी आहे, घरच्या साहित्यामध्ये आहे आणि न आवडणारे भोपळा आवडीने खातील एवढी चविष्ट होते। तर चला तयारी करूया। तर दुधी भोपळा आपण इथे घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता सोलणीच्या साहाय्याने वरची साल जी आहे ते काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि भोपळा घेताना हा कवळाच घ्यायचा, म्हणजे नख टोचून पाहायचं, मग आपल्याला लगेच कळतं की हा कवळा आहे की नाही। तर आता सर्व सालायचे काढून झालेले आहे। तर देठा आपण ना थोडंसं चाकूने दोन्ही साईडने कट करून घेऊया। आता भोपळा ना किसणीच्या साहाय्याने आपल्याला आता किसून घ्यायचा आहे। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर सर्व भोपळा आपला इथे किसून झालेला आहे आणि लांबसडक असा किस पडला जातो। आता आपण 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। ते कांदे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। तर कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई देखील ठेवलेली आहे। तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि ते आपण लसूण घेतलेला आहे 2-3 कांड्या, तो ठेचून घेतलेला आहे। तर लसूण चांगला तळून द्यायचा आणि त्यामध्ये भोपळ्याचा किस टाकायचा। आता मीडियम गॅसवरती आपले भोपळ्याचा किस जो आहे तो चांगला परतून घ्यायचा, कारण का भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्याच्यामुळे भोपळा हा पटकन वाफवला जातो। त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती 1-5 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद। तर मंद आचेवरती पुन्हा एकदा भोपळा आपल्याला 5 मिनटं परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 1-5 मिनटं मंद आचेवरती वाफ काढायची आहे। तर 5 मिनटं झालेली आहेत आणि आपला भोपळा चांगला वाफवला गेला आहे। आता अर्धी वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ टाकून पुन्हा एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि भोपळा आपला वाफवला गेला आहे, परंतु बेसन पीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 1-2-3 मिनटं परतायचं आहे आणि 2-3 मिनटं चांगलं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे भोपळा आणि बेसन पीठ हे एकजीव होईल। आता बेसन पीठ आणि भोपळा हे चांगले एकजीव झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवूया। 1-2-3 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया। तर भोपळा आणि बेसन पीठ चांगले एकजीव झालेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। तर ताटाला थोडंसं तेल लावूया आणि सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया। ताटामध्ये मिश्रण काढल्याच्या नंतर थोडंसं चमच्याच्या साहाय्याने आपण थोडंसं पसरून घेऊया, किंवा याचे ना तुम्ही असे छोटे छोटे गोळे केले तरी चालू शकतात, परंतु आपण इथे भोपळ्याच्या वड्या करणार आहोत। आता मिश्रण थंड करायला ठेवूया आपण 1-5 मिनटं। तर 5 मिनटानंतर मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे। चाकूच्या साहाय्याने आपण भोपळ्याच्या वड्या पाडून घेऊया। तर साईडचे जे कोपरे कोपरे आहेत ना ते आपण काढून घेऊया, म्हणजे चौकोनी वड्या आपल्याला निघतील। तर सर्व भोपळ्याच्या वड्या ना चौकोनी चौकोनी आपण अशा आता कट करून घेऊया। तर अशा भोपळ्याच्या वड्या ना तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला वाटणार देखील नाही की आपण भोपळ्याच्या वड्या खात आहोत, इतक्या चविष्ट लागतात। आणि नुसत्या जरी अशा वाफवलेल्या खाल्ल्या ना तरी खूप छान लागतात बरं का। तर चौकोनी चौकोन कापा आपण करून घेतलेले आहेत आणि हे पहा सहज निघले जातात। तव्यावरती आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की जे आपण वड्या केलेल्या आहेत त्या शॅलो फ्राय आपण करून घेऊया। तर लगेच पण तेलावरती अशा परतायच्या नाही बरं का, थोड्याशा तेलामध्ये होऊन द्यायच्या, नंतर मग पलटायच्या थोड्याशा। आणि मस्तपैकी ना अशा खरपूस खायला खूप छान लागतात। किंवा तुम्हाला आवडत असेल तर शॅलो फ्राय नाही केले तरी चालेल, नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात। तर अशा रंगावरती आले की मग वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता त्याच तेलावरती ना आपल्याला थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि लसूण हा ठेचून घेतलेला आहे, चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला ना गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये हळद, लाल तिखट थोडंसं टाकून आपण परतून घेऊया आणि थोडंसं ना आपल्याला ग्रेव्ही ही चटपटीत होण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस टाकणार आहे। आणि पुन्हा एकदा 2 मिनटं आपण परतून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता मंद आचेवरती आहे ना कांदा, टोमॅटो आणि लाल तिखट वगैरे सगळं एकजीव व्हायला ना 5 ते 7 मिनटं तरी मीडियम आचेवरती लागतात, म्हणजे कांदा हा चांगला मऊसूद होतो आणि आपली ग्रेव्ही चांगली तयार होते। त्यानंतर मग थोडंसे ना अर्धा चमचा आपल्याला साखर यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर छानपैकी आपली ग्रेव्ही अशी तयार होते।
आता एका ताटामध्ये काढून घेऊया आपण. आणि आपल्या भोपळ्याच्या वड्या ज्या तयार झालेल्या आहेत या ताटामध्ये आपण ठेवून घेऊया. तर ह्या भोपळ्याच्या वड्या ग्रेव्हीबरोबर छान लागतात किंवा नुसत्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात. तुम्ही भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा नुसते खा, खूप छान लागतात. आणि भोपळ्याचा पदार्थ न आवडणारे भोपळा हा आवडीने खाणार आणि कोणाला वाटणार देखील नाही की आपण हे भोपळ्याची रेसिपी केलेली खात आहोत. इतके चविष्ट होतात. तर आपली भोपळ्याच्या वड्या ह्या ग्रेव्हीमधल्या तयार झालेल्या आहेत. केलेली दुधी भोपळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.